नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कशी करायची, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे. इथे आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण. तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन. या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर जो की MH पासून सुरू होतो, मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर, ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ. ह्या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ही इनॲक्टिव्ह दाखवित आहे. हीच ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला दरवर्षी रिन्युअल करावं लागतंय. त्यानंतर 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील, कामकाजाचे स्वरूप. तर ह्या ठिकाणी तुम्ही जे काही काम करत असाल ते सिलेक्ट करा. मी ऑल टाइप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, की हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिले, कॉन्ट्रॅक्टदारनं दिले, ग्रामसेवकनं दिले किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिले, ते सिलेक्ट करा. मला कॉन्ट्रॅक्टदारनं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जे कॉन्ट्रॅक्टदारांना 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिले त्याच्यावर संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होईल. रजिस्ट्रेशन नंबर, जावक दिनांक, जावक क्रमांक. 90 दिवसाचं सर्टिफिकेट कसं असतंय ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. त्याची PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती ही कॉन्ट्रॅक्टदारच भरतो. त्या ठिकाणी आपल्याला जावक क्रमांक आणि जावक दिनांक भेटेल. जे काही आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दिनांक आणि क्रमांक जे काही असेल ते आपल्या फॉर्ममध्ये टाकून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदाराचं संपूर्ण नाव भेटेल आणि या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन भेटेल, जे की संपूर्ण कॉन्ट्रॅक्टदारच भरतो. या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. त्यानंतर जावक क्रमांक, त्यानंतर जावक दिनांक, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचं संपूर्ण नाव, त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका. या ठिकाणी आपल्याला कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचे आहे. याच केंद्रावर जाऊन आपल्याला पुढे व्हेरिफिकेशन करायचं आहे. जी पुढे आपण तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला. केंद्र निवडल्यानंतर मी स्क्रोल करतो. आपल्या डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट जे कॉन्ट्रॅक्टदारनं दिले ते अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, जे वरी आपण सेंटर निवडलं होतं त्या सेंटरला आपल्याला व्हिजिट करण्याची तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. याच तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर टिक करून आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP, आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे.
या ठिकाणी आपल्या पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हिजिट करताना आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट, आपलं आधार कार्ड आणि ही पावती आपल्याला लागणार आहे. या पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे. या पावतीवर जी तारीख आलेली आहे त्या तारखेला आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करून आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपलं रिन्युअल होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.